या संघाने तिसऱ्या फेरीत प्रवेश केलाय आणि दुसऱ्या फेरीतील ही दुसरी मॅच इथे आपण पाहतोय. काणाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए आणि गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर ए अशा दोन संघादरम्यान आपण ही मॅच पाहतोय. दोन्ही संघाच्या नावामध्ये ए आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजे A1 कामगिरी या दोन्ही संघांनी या अगोदर केलेली आहे आणि पुन्हा एकदा A1 कामगिरी करताना दिसतील हे दोन्ही संघ. सलामीची जोडी केशव हिलिम आणि नागेश पवार. केशव ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एंड आपण नागेश पवार याला. ललित भुवर पहिलं षटक टाकण्याकरता राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना केशव आहे समोर. पहिल्या मॅच मध्ये ओमकार याने खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय. सामनावीर तो ठरलाय पहिल्या मॅच मध्ये. बघा चेंडू थोडासा पुढे ठेवला होता बघा, तिकडे बॅटचा हलकासा एज लागला होता आणि अमृत त्याच्याकडनं थोडीसा मिस्टेक झाला. आणि बघा तिकडे अजित आहे. अजित चेंडूला उचलतोय, फेकते तोपर्यंत आपण पाहतोय कुठली धाव घेण्याची संधी त्याने दिलेली नाहीये. चेंडू हा निर्धाव येतोय. पहिला चेंडू डॉट बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि बघा गॅप शोधलाय केशव हिलिम याने. चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता. थँक्यू डीजे. तर तिकडे षटकार आहे की चौकार आहे चेक करायचं आहे जरा. प्रसाद बाउंड्री पंचाने तर चौकार दिला तिकडे. आपण तिसऱ्या पंचांकडे देखील जातोय. मला वाटतं तिकडे मॅच बॉल देखील आलाय. प्रसाद होते तिकडे मॅच बॉल आणण्याकरता गेलेले. चार धावा असतील. तिसऱ्या पंचांचा देखील निर्णय आलेला आहे की हा चेंडू बघा अगदी सीमारेषेच्या अगदी जवळ हा चेंडू जाऊन पडला होता तिकडे. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय केशव हिलिम याने. बॅट बॉल संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. डॉट बॉल येतोय. बघा या अगोदर यश मिळालंय केशव हिलिम याला. पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न, मात्र बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडू होतोय. डॉट बॉल चौकार डॉट बॉल. चेंडू टाकून झाले 3 धावा लागल्या 4. इथे बघा एका गुडघ्यावरती बस असताना फटका ते खेळलाय. भावेश आहे तिकडे बघा, खूप चांगला झेल. केशव हिलिम याचा संपलाय खेळ. पहिला गडी बाद होतोय 4 या आकड्यावरती. फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. नवाने बॅटर ओमकार येतोय, ओमकार हिलिम. ओमकार न्यू बॅटर इन झालाय, स्ट्राईक वरती असेल ललित भुवर. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉल ची सांगता झालेली आहे. शेवटचा एक बॉल बाकी असेल या षटकामध्ये. धावसंख्या फक्त 4. पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू इथे टाकला गेला. ते आपण पाहतोय अमृत भोये यांच्याकडे थोडासा मिस्टेक झाला. चेंडू हातामधून निसटला आणि एक धाव घेण्याची संधी मिळाली. बाईच्या स्वरूपात एक धाव अंकित केली गेली आणि आपण पाहतोय 5 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिले षटक संपलंय. 5 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. यानंतर वाघोबा प्रसन्न बावखल आणि वाल्मिकेश्वर कोलीवाडा वसई या दोन संघादरम्यान मॅच होणार आहे. तर दोन्ही संघाला विनंती असेल की टॉस बॉक्समधून थांबायचं आहे. 3 ओव्हर नंतर टॉस केला जाईल. आणि लक्षात घ्यायचं आहे आपल्याकडे 2 खेळाडू कक्ष आहेत. जो संघ टॉस जिंकेल तो ठरवेल की कुठल्या खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला बसायचं आहे. कारण आता दोन्ही संघ एकाच खेळाडू कक्षामध्ये बसलेत. नेक्स्ट मॅच पासून लक्षात घ्यायचं आहे जो संघ टॉस जिंकेल त्याला ठरवायचं आहे की आपल्याला कुठल्या खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. तर यानंतर दोन्ही संघाला विनंती असेल की आपण वेगवेगळ्या खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. आणि ही सूचना असेल सर्व संघांसाठी. रिव्हर्स अडम केला आणि बघा खूप चांगला फटका आहे ते खेळून काढलाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय 4 धावन करता. थँक्यू डीजे. चौकार आलाय बघा. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. कनेक्शन देखील खूप चांगलं झालं. हातकोण्याची संधी होती ऑफस्टमच्या बाहेर. 4 धाव मिळाल्यात. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बघा. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. कनेक्शन झालेला नाहीये. कनेक्शन जर झालं असतं तर कदाचित या बॉलवरती देखील आणखीन काही धावा इथे आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. आणि बघा आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल होताना दिसतोय. जो स्ट्रॉंग झोन आहे ओमकार हिलिम याचा तो आता पॅक केला गेलाय. बघा क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय त्या क्षेत्रामध्ये. इथे आता आपण पाहतोय स्ट्रेट हा फटका खेळला गेला. स्ट्रेट ड्राईव्ह. एक धाव कंप्लीट केली जाईल. एकाच धावीवरती ते समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. एका धावेने धावसंख्या आता दुहेरी अंकात प्रवेश करत असताना 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे बघा मिस्टामिंग झालाय. क्षेत्ररक्षक दूरवरती भावेश. चेंडूपर्यंत पोहोचलाय मात्र चेंडू त्याच्या डोक्याच्या वरनं निघून गेला तिकडे. अजित देखील आले बॅकअप साठी. मात्र या 3 धावा आपण पूर्ण केल्यात. 3 धावा या पूर्ण झाल्यात आणि धावसंख्या आता आपण पाहतोय 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. शफल होऊन खूप चांगला फटका केलाय. भावेश आहे मात्र भावेशकडे संधी नाही आहे.
चेंडू सरळ निघून गेलाय, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. वाट पाहतो. थँक्यू. षटकार आलाय आणि या षटकारानं धावसंख्या आता. चला दुसरा बॉल घ्यायचा इकडनं. तर वाल्मिकेश्वर संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की आपण खेळाडू कक्ष तिकडं महिला कक्ष आहे तो आपण खाली करायचा विनंती असेल. महिलांसाठी तो आपण राखीव ठेवलेला आहे आणि आपला महिला वर्ग आपण पाहतोय की इथे मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे. आपल्याकडे 2 खेळाडू कक्ष आहेत. आपण एक खेळाडू कक्षामध्ये आपण बसू शकता. थँक्यू सहकार्य केल्याबद्दल. शेवटचा चेंडू हा निर्धाव आलाय. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या षटकात 5 धावा आल्या होत्या आणि या षटकात 14 धावा आल्यात. 19 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता पाहूया शेवटचे 6 चेंडू टाकण्याकरता कुठला गोलंदाज इथे येतोय. तर प्रवीण येतोय. प्रवीण परेड. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. तर दोन्ही संघांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. लगेच या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. वाघोबा प्रसन्न बावखल आणि वाल्मिकेश्वर कोलीवाडा वसई. एकोणीस धावा धावफलकावरती लागलेत. प्रवीण शफल होऊन खूप चांगला फटका केलाय. भावेश आहे. भावेशकडे संधी नाही आहे. पुन्हा एकदा लॉंग लेग बाउंड्री क्लिअर केली गेलाय. किती धावा तर 6 धावा. षटकार. खजरीची झाडाखाली न पोरी कव्हांच्या लाईन मारी. थँक्यू. बघा हा जो चेंडू होता नागेश पवार याने खजरीच्या झाडाखाली पाठवलाय आणि तिकडे आमचे बाउंड्री पंच आहेत त्यांनी चेंडू लगेच मैदानाच्या आतमध्ये देखील पाठवलाय. इथे पुन्हा एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न. किरण आलाय चेंडूच्या गाडी. किरण करणार नाही चुकी. पकडलाय झेल. संपलाय. नागेश पवार याचा देखील खेळ. मात्र नागेशने खूप चांगली फलंदाजी केलाय. 25 धावा धावफलकावरती आणि 25 आकड्यावरती दुसरा गडी बाद झालाय. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या बॉलवरती षटकार. दुसऱ्या बॉलवरती विकेट. प्रत्युत्तर दिलं या प्रवीण परेड याने. शफल करण्याचा प्रयत्न. भावेश आलाय तिकडे. त्यानंतर अजय तुंबडा देखील आलाय. चेंडूला उचलला गेलाय. फेकला गेलाय. तोपर्यंत आपण पाहतोय की या 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. या 2 धावेने धावसंख्या आता 27 या आकड्यावरती. 27 धावा या धावफलकावरती लागल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया या 3 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय. 19 फूट्स नाईकपाडा ए हा संघ. कालच्या दिवसामध्ये आपण बी संघ बघितला होता. त्यांची देखील चांगली कामगिरी राहिली होती या मैदानावरती. मात्र दुसऱ्या फेरीमध्ये त्यांची कामगिरी थोडीशी कमी राहिली होती. मात्र इथे आपण पाहतोय ज्या प्रकारे ओमकार याने आतापर्यंत खेळ दर्शवलेला आहे. खूप चांगली कामगिरी. यावेळेस भुऱ्या शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. भावेश आहे तिकडे.
आज भावेशला जास्तीत जास्त शोधलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. जास्त फ्रेममध्ये दिसतोय भावेश. एक सिंगल धावसंख्या 28 या आकड्यावरती. 28 धावा. चेंडू टाकून सलेत 4. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॅटचं एज लागले तिकडे बघा. कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. मात्र तरी देखील 4 धावा मिळतील. कारण आउटफील्ड ही फार वेगवान आहे त्या क्षेत्रात. चौकार आलाय. बघा हा चौकाराला धावसंख्या 32 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा रिवर्स. यावेळेस शतरक्षक आहे तिकडे. मात्र झेल ड्रॉप. जीवनदान. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. आणि इथे 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावा कंप्लीट. बघा खूप चांगला फटका ते खेळला होता ओमकार याने. मात्र शतरक्षक होता तिकडे. अक्षय होता आणि अक्षयकडनं चूक झाली. मात्र 2 धावा मिळाल्या. चूक झाल्यानंतर धावसंख्या 34. 34 धावा धावफलकावरती लागल्यात. 35 धावांचं टार्गेट ठेवलंय. येस थँक्यू डीजे. येस थँक्यू. किशोर दादांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. साई माऊली असा कॉल आलेला आहे आणि पाहूया कारखानपाडा आलेला आहे. म्हणजे टॉस इथे जिंकलाय. बावखल संघाने हा टॉस जिंकलेला आहे. दादाने विनंती आपण जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अजयजी टॉस जिंकले निर्णय काय असेल? फिल्डिंग फर्स्ट. फिल्डिंग करण्यासाठी निर्णय घेतलाय. मागचं कारण टॉस जिंकलाय तर फिल्डिंगचाच करणार. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. हे जे आयोजन नियोजन आहे हे खेळपट्टी हे मैदान याबद्दल काय म्हणाल? खूप चांगलं ग्राउंड आहे. मी पहिल्यांदाच ग्राउंड बघलाय. खूप छान आहे. शुभेच्छा असतील. आपण टॉस गमावला. आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय मनाविरुद्ध लागलाय? नाही, याच्यामध्ये काही टॉस जितू शकतो, पण त्याला चांगला म्हणजे निर्णय घेतला. बॅटिंग भेटली, बरं वाटलं. बॅटिंग करत असताना किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? आमचा 55चा टार्गेट आहे. असे कुठले फलंदाज पाहायला मिळतील चांगली बॅटिंग करतील? गणेश करबेले आहे आणि उमेश तरडे वगैरे हे चांगले. रुपेश कांबळे चांगले प्लेयर आहेत आमचे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळताना कसं वाटतंय? आमची गेल्या टायमाला पहिल्यांदाच टीम आलेली आहे. दुसरीच आमची टुर्नामेंट आहे, पण फार आयोजन फार चांगलं. आपल्याला शुभेच्छा असतील. तर वाघोबा प्रसन्न बावखल या संघाने टॉस इथे जिंकला. शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करण्यासाठी वाल्मिकेश्वर कोलीवाडा वसई या संघाला त्यांनी आमंत्रित केलेला आहे. नेक्स्ट मॅच ही आपल्या समोर येणार आहे. चला जाऊया डीजे कडे. ऐकूया सुमधुर संगीत.
चला घाई करायची आहे. 34 धावा 35 धावांचं टार्गेट ठेवलंय. 18 चेंडूंमध्ये या 35 धावा पूर्ण करायच्या आहेत. सलामीची जोडी प्रवीण परेड आणि ललित भुवर अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. तर पहिलं षटक टाकण्याकरता केशव हेलिम. पहिला चेंडू लॉंग ऑफ मध्ये घेऊन गेलाय. क्षेत्ररक्षक आलाय तिकडे, 2 क्षेत्ररक्षक आलेत आणि बघा चांगला झेल तिकडे बघायलाय. खूप चांगला झेल. फलंदाज प्रवीण ठरतोय फेल. येस थँक्यू. बघा निखिल याने तिकडे झेल पकडलाय. भरपूर वेगाने तो झेल खाली पोहोचला होता. ज्या वेगाने गाडी धावत असते त्या गाडीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने तो तिकडे धावलेला आहे आणि त्याने हा झेल पकडलाय. बघा रुपेश मुकणे देखील आले होते तिकडे, मात्र निखिल याने हा झेल पकडलाय. प्रेक्षकांना विनंती असेल की आपण खेळाडूंना बसण्यासाठी खुर्च्या द्यायच्या आहेत. आपणास विनंती असेल की आमच्या स्टेजवरती आपण येऊन बसायचं आहे. आमच्या स्टेजवरती जागा आहे, तर आपण खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंना बसण्यासाठी जागा द्या ही विनंती असेल. तर नव्याला बॅटर अजय तुंबडा हा इन झालाय. उलटा चेंडू स्कोरल्या क्षेत्रामध्ये चेंडू घेऊन करा. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव तर कंप्लीट झाला, मात्र खराब फिल्डिंग झालाय, मिसफिल्ड झालाय आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावांकरता चौकार. थँक्यू डीजे. तर क्षेत्ररक्षक होता तिकडे, मात्र त्याच्याकडनं झाला मिसफिल्ड. आता त्याच्या जागेवरती आपण महेश पवार याला पाहतोय. स्कोरल्या क्षेत्रामध्ये तैनात केलं गेलंय आणि त्याची आता बदली केलेली आहे. बघा सरकारी नोकरी असेल किंवा प्रायव्हेट, तिकडे जास्त लवकर बदली होत नसते, मात्र क्रिकेटच्या मैदानावरती लगेच बदली होत असते. प्रमोशन झालंय त्या क्षेत्ररक्षकाचं. इथे बघा चेंडू सरळ फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलाय आणि पंचांनी हा चेंडू नो घोषित केलाय. म्हणजे पंजा खोलला इकडे केशव हेलिम याने. बघा 5 धावा या धावफलकावरती नोंदवल्या जातील. आता धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 9 या आकड्यावरती. थँक्यू डीजे. चला दुसरा चेंडू द्यायचा लगेच तिकडे. बघा चेंडू तिकडे हरवलाय. झाडाझुडपांमध्ये तिकडे चेंडू हरवला गेला. आपले बाउंड्री पंच जातात तिकडे चेंडू शोधून आणतील, मात्र दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला गेलाय. धावसंख्या 9 रन्स ऑन द बोर्ड. 35 धावा जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. केशव हेलिम त्याचं हे षटक थोडस महागडं ठरत असताना दिसतंय. पहिल्या मॅच मध्ये देखील थोडासा महागडं ठरला होता, जास्त धावा त्याने खर्च केल्या होत्या, मात्र त्यानंतर ओमकार याने एक चांगला कमबॅक केला. इथे देखील धावा खर्च करताना दिसतोय. चेंडू टाकून झालेत 2 धावसंख्या आपण पाहतोय 9. रुपेश आहे तिकडे. रुपेशचं क्षेत्ररक्षण खूप चांगलं राहिलेलं आहे आजच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा एक सिंगल धाव इथे अंकित केली गेली. या एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 10 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करत असताना 10 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. शफल होऊन खूप चांगला फटका केलाय. महेश पवार याच्या डोक्याच्या वर हा चेंडू निघून गेलाय. 6 धावांकरता बिग शॉट षटकार.
थँक्यू डीजे. तर हा षटकार आला. या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन द बोर्ड. 16 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा ओमकार षटकार लागल्यानंतर ओमकार गेले आणि ओमकारने काहीतरी कान मंत्र दिला केशव याला. पुन्हा एकदा शफल करण्याचा प्रयत्न यावेळेस बघा जो कान मंत्र दिला होता तो कामी आलेला आहे आणि ती इष्ट उद्ध्वस्त केल्यात. त्रिफला उद्ध्वस्त केलाय ललित भोर याचा फलंदाज बाद. थँक्यू डीजे. बघा 16 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 19 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. या षटकातील चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5 चेंडू टाकून झाले. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 19 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. हा चेंडू प्रमाद मिस्टामी झाला. चेंडू हवेमध्ये निखिल तिकडे आपल्या फ्रेम मध्ये पाहायला मिळाला. रुपेश मुकडे चेंडूला 1 हँडेड फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने 18 या आकड्यावरती. पहिले षटक हे थोडस भागडं ठरताना दिसलंय. 18 धावा या षटकात आल्यात. अजूनही मॅच जिंकण्याकरता 17 धावींची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 17 धावा. बघा हे षटक जे आहे ते नक्कीच निर्णायक ठरणार आहे ओमकार हिलेम याचं. कारण या अगोदरच्या मॅच मध्ये देखील खूप चांगली बॉलिंग केली होती ओमकार हिलीम याने. कमबॅक केला होता आपल्या संघाकरता आणि इथे देखील कमबॅकची फार गरज आहे, आवश्यकता आहे. कारण पहिल्या षटकात तब्बल 18 धावा त्यांनी खर्च केल्यात. आता 12 बॉल मध्ये 17 धावा बनवायच्या आहेत. बघा क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर स्क्वेअर लेग आहे, त्यानंतर मिड विकेट आहे, त्यानंतर लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फुलटा चेंडू बघा मिस्टर 360 च्या अंदाजामध्ये हा षटकार ठोकला अजय तुंबडा याने. थँक्यू डीजे. हा षटकार आलेला आहे आणि या षटकारात धावसंख्या आता 24 या आकड्यावरती 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणि ओमकार याच्या आपण पाहतो पहिल्या बॉल वरती ते आक्रमण केलेलं आहे मिस्टर अजय तुंबडा याने. मिस्टर 360 देखील त्याला संबोधलं जातं. अजय तुंबडा ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा हा चेंडू इथे टाकला गेला. त्यावेळेस कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. एकदा तर कम्प्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय का तर बघा दुसऱ्या वेळेचा प्रयत्न झालाय. स्ट्राईक एंड कर थ्रो झाला होता. थ्रो चांगला झाला मात्र यष्टरक्षकाला चेंडू गॅदर करता आलेला नाहीये आणि 2 धावा कम्प्लीट झाल्यात. या 2 धावेनिशी धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 26 या आकड्यावरती 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही मॅच जिंकण्याकरता 9 धावा बनवायच्या आहेत. 10 चेंडू आणि आता मॅच जिंकण्याकरता 9 धावा. ते बघा इनफिल्डच्या वरून खूप चांगला फटका खेळलाय.
महेश पवार धावतायत तिकडे चेंडूच्या मागे. 2 धावा तर इथे नक्कीच कंप्लीट केल्या जातील. बघा 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेने आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 28 या आकड्यावरती. अजूनही 7 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. सन्माननीय सुभाषी मस्कर साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आमच्या स्टेजवर येऊन बसायचं आहे. त्यानंतर पांडुरंगजी सुकाट साहेबांना देखील विनंती असेल की आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. बघा अगोदरच एक पाय जमिनीवरती त्याने ठेवला होता. अपील इथे झालेली आहे. मात्र अपील ही फेटाळून लावली जाईल. कदाचित शरीराचा वेध घेणारा चेंडू असा. पाहूया पंच तिकडे काहीतरी चर्चा करतील. बघा पंचांनी काहीतरी चर्चा केलेली आहे तिकडे. नॉट आउट. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. चांगलं कमबॅक इथे दर्शवलं. बघा अगोदरच आपल्या पोझिशन मध्ये आला होता फलंदाज. क्षेत्र त्याने निवडलं होतं मात्र संपर्क झालेला नाही. बॅट अँड बॉल. फुलटॉस चेंडू आहे आणि बघा या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचलता आलेला नाहीये. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. बघा खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं तिकडे. फुलटॉस चेंडू कदाचित हा षटकार गेला असता मात्र त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल की हा चेंडू त्याने फील्ड केलाय. एक सिंगल दाबाली धावसंख्या 29 या आकड्यावरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता 6 धावा बनवायच्या आहेत. बघा हा चेंडू इथे निर्धाव येताना दिसतोय. षटक संपलंय. षटक संपलेलं आहे. दुसऱ्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 धावा या धावफलकावरती लागल्यात आणि आता मॅच जिंकण्याकरता अजूनही 6 धाव बनवायच्या आहेत. 6 चेंडू आणि 6 धावा. वैभव वैभव लोखंडे. इकडे 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकामध्ये धावा जर आपण बघितले तर 14.50च्या सरासरीने या धावा धावफलकावरती लागल्यात. 29 अजूनही 6च्या सरासरीने धावा इथे बनवायच्या या एका षटकामध्ये. 6 चेंडू 6 धावा. भुऱ्या येतोय शेवटचं षटक टाकण्याकरता. भुऱ्या गांगोडा. स्ट्राईक वरती असेल अजय तुंबडा मिस्टर 360. टप्प्याचा चेंडू इथे बघा धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. स्वतःवरती विश्वास ठेवलेला आहे तुंबडा आहे नाही. हा चेंडू निर्धाव आलाय. आता 5 चेंडू आणि 6 धावा इकडे मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. एखादा मोठा फटका मॅच फिनिश होऊ शकतो मात्र एखादा निर्धाव चेंडू एखादी विकेट्स काणे स्पोर्ट्स नाईकपाडा संघाचं पुनरागमन होऊ शकतं. पाहूया अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 5 चेंडू मध्ये 6 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे आपण पाहतोय चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर पडला गेलाय. पंचाने सांगितलं की हा चेंडू वाईड असेल. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. जो पहिला चेंडू निर्धाव आला होता त्याच्यामध्ये भर झालेली आहे आणि आपण पाहतोय
की एक एक्स्ट्रा धाव देखील धावफलकावर लागताना दिसतंय. म्हणजे आता 5 चेंडू आणि 5 धावा. बघा काहीतरी या पंचांनी सांगितलं की फॉलो थ्रू मध्ये या पंचांच्या मध्ये जातो गोलंदाज, हेच सांगत असताना बघा ज्यावेळेस गोलंदाज पंचांच्या मध्ये जात असतो त्यावेळेस पंचांना डिसिजन घेणं थोडासा प्रॉब्लेम होत असतं, तेच सांगितले पंचांनी. फुलटॉस चेंडू आहे आणि या फुलटॉस चेंडूने मॅच फिनिश केलाय अजय तुंबडा याने. तर हार्ड लक कानाई स्पोर्ट्स नाईकवाडा ए संघ. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच.